बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकीचे मेल आल्याचं कळतंय। कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, रेमो डिसूजा या चौघांना सुद्धा धमकी आल्याची माहिती समोर येते। अंबोली पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि 8 तासात प्रतिसाद दिल्याची मेलमध्ये धमकी सुद्धा देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। 4 बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींना ही धमकी आल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, काय नेमके मेल आलेले आहेत या 4 मोठ्या सेलिब्रिटीजना? नक्कीच आपण पाहिलं तर आधी देखील पाहिलं बॉलिवूडचे जे अनेक मोठमोठे सेलिब्रिटी आहेत त्यांना अशा धमक्या मिळाल्या होत्या। मग ते शाहरुख खान असेल, सलमान खान असेल किंवा नुकताच सैफ अली खान यांच्यावरती झालेला हल्ला असेल। मात्र त्यानंतर आता पुन्हा बॉलिवूडचे 3 मोठे सेलिब्रिटी आहे, मग त्यामध्ये ते सुगंधा मिश्रा असेल, कपिल शर्मा असेल, रेमो डिसूजा असेल, राजपाल यादव असेल, यांना जे धमकीचे ईमेल आहेत ते आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये आता ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये NC नोंदवण्यात आली आहे। त्याचबरोबर ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंदवण्यात आला आहे आणि अंबोली पोलीस ठाण्यामध्ये NC आहे ती देखील नोंदवण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये अशी देखील माहिती मिळत आहे की हा जो मेल आला होता तो मेल हा पाकिस्तानवरून आला आहे आणि या मेलच्या शेवटीला विष्णू असं देखील लिहिण्यात आलंय। मात्र आता हा नेमकं विष्णू आहे का बिश्नोय आहे या सर्व गोष्टीचा तपास हा एकांतरित आहे तो मुंबई पोलीस आहे ते करत आहे। आपण जर पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून आहे, अनेक महिन्यांपासून आहे ते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटींना आहे जे अशा धमक्या येत आहे आणि त्यानंतर आता पुन्हा बॉलिवूडचे 4 जे मोठे सेलिब्रिटीज आहेत त्यांना धमक्या मिळाल्या आहे। या प्रकरणामध्ये अद्याप कोणालाच अटक करण्यात नाही आले। मात्र हा जो मेल आहे तो पाकिस्तानवरून आला आहे आणि आता या प्रकरणामध्ये पोलिसांकडून काय अजून धक्कादायक माहिती मिळते हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, आणि हा जो मेल जे अज्ञातांना केलाय त्या संदर्भात आणखी काय माहिती समोर येते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।